त्या मित्रांनो, भक्ती श्रद्धा सबुरी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी एक माहिती देणार आहे. ती ऊसाची लागवड करत असताना घ्यायची काळजी, तर किती फुटी सरी पाडली पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तर स्वागत आहे. मी दीपक पवार, एक शेतकरी आहे आणि ऊस उत्पादक शेतकरी पण आहे. मी ऊसाचं पण पीक घेतो. तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर मित्रांनो, मी 4 फुटी सरी पाडली होती. तर त्या 4 फुटी सरीमध्ये मित्रांनो खूप असा प्रॉब्लेम मला जाणवायला लागलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता का कशा प्रकारे हे झालेलं आहे. तर मित्रांनो, हे बघा, मी 4 फुटी सरी पाडली होती. तर फुटवे बघा तुम्ही कशा प्रकारे झालेले आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की बघू शकता कसा ऊस असा हे झालेला आहे. आणि अंतर्गत मेहनतीसाठी याला अडचण येऊ शकते. याच्यात आता बैलाशिवाय पर्याय नाही राहिलेला. आणि म्हणजे मला एक सांगायचं आहे, तर शेतकऱ्यांनी 4.5-5 फुटी सरी पाडली तरी चालतं आहे. बघा कसे फुटवे झालेले आहे. आणि याच्यात अंतर्गत मेहनतीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो आहे. मला जे प्रॉब्लेम आले ते तुम्हाला येऊ नये म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात फुटवे किती झालेले. आणि अजून पण जर 4.5 फुटी सरी पाडली असती मित्रांनो, तर अजून याला फुटवे झाले असते. आता याला झापडी मारायची बैलांनी. आणि बघा किती फुटवे आहेत बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अजूनही पण निघताचे मित्रांनो. तर 4.5 फुटी सरी पाडली तर हवा खेळती राहते मित्रांनो याला. आणि अंतर्गत मेहनतीसाठी बी कोणतेही प्रॉब्लेम येत नाही याला मित्रांनो. तर आता मी याला आता पाणी भरलेलं आहे, तर 1-2 दिवसात त्याची झापडी करणार आहे. तर झापडी करताना असं होतं मित्रांनो, प्रॉब्लेम असा येतो का खूप सारे कोंब मोडले जाते. तर बैलांनी केले तर प्रॉब्लेम येणार नाही अशी शक्यता वाटते. आणि बघू शकता तुम्ही कसं एक एकर ऊस आहे आपल्याला हा. तर बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कसा झालेला आहे. फुटवी बघा, जिकडे तिकडं असे नसते तिकडेच फुटवी. आणि शरीर चुकलेली आहे आमचीवाली. तर ही चुकी तुम्ही करू नका. जे ऊस उत्पादक शेतकरी असेल, ऊस पीक घेत असतील, तर त्यांना एक सांगणं आहे माझंवालं, तुम्ही अशा चुक्या करू नका. की मी केलेली आहे ती चूक. 4 फुटी सरी पाडली, चुकीची झाली ती. 4.5 पाडली असती तर असं अजून अंतर याच्यामध्ये राहिलं असतं. हे बघा तुम्ही, डायरेक्ट एकमेकाला भिडलेले आहे कोंब. इकडली सरीचे इकडलं असं आलेलं आहे. तर हे झापडीमध्ये क्लिअर होणार. पण जे हे फुटवे, हे बघा तुम्ही, फुटवे बघा कसे सगळे फुटवे असे अजून फुटवे निघाले असते. तर म्हणजे हे 10 सरासरी 10च्या पुढं 10-11, तर हे अजून 4.5 जर पाडली असती तर 20, 25, 30 असे फुटवे असते. आणि ऊसाचं टनेज पण माझं वाढलं असतं. तर याच्यात पण मिळणार आहे टनेज आपल्याला. पण मग एवढं नाही बुवा. 4.5 जर पाडले असती तर नक्कीच आणखीन टनेज मिळालं असतं याला. आणि मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे हे करा. ते 4.5 फुटी सरी पाडू शकता. ते म्हणजे पाडा तुम्ही, हेच मला सांगायचं आहे. तर हे बघा कसं एकदम मस्त आहे असं ऊसाचं क्षेत्र आहे आपलंवालं. तर याच्यात थोडं गबळ झालेलं आहे. याला हे करून घ्यावं लागेल, खुरपणी करून घ्यावं लागेल याचीवाली. आणि उन्हामुळं म्हणजे असं खूप हे होतं. हे बघा
हे जे फुटवे बघा किती पुढं एकाच कोमाला किती फुटवे आहे. म्हणजे डायरेक्ट जुंबडंच केलेलं आहे आणि 4.5 पाडल्या तिथं आणखीन जुंबडं असतं डायरेक्ट. आणि आता याला आम्ही हे करणार आहे, ड्रीप करणार आहे याला डायरेक्ट कॉक सिस्टीम. जे रात्रीचं पाणी भरायला नको बा, वन्य प्राण्यांची भीती आमच्या इकडं, बिबट्या परत तरस वगैरे, आणि पाणी पण कमी पडलेलं आहे, म्हणजे कमी पाण्यात आम्हाला हे करता येईल. आणि मित्रांनो, आत्ताच माझा घास पण कापून झालेला आहे आणि थोडंसं जाळण्यासाठी मी लाकडं काढून ठेवलेलं आहे. हे बघा, हे लाकडं मी आज घेऊन जाणार आहे घरी, जेणेकरून गॅस जास्त दिवस टिकला पाहिजेत. मला गॅसला बी खूप प्रॉब्लेम आला मित्रांनो, गॅस पण लवकर भेटत नाही. तर मित्रांनो, गॅस पण तुम्ही जपून वापरा, जेणेकरून जास्त दिवस जाईन. आणि टाकी म्हणजे आता मला वाटतं 43 दिवसांनी टाकी भेटते, त्यानंतर पण खूप टाईमपास करताय ते लोक डीलर द्यायला. तर धन्यवाद मित्रांनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुमचेवाले.